स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत थर्ड टॉपिक ऑफ फर्स्ट पेपर, रेस्पिरेटरी पिगमेंट्स. तर व्हॉट इज रेस्पिरेटरी पिगमेंट्स? रेस्पिरेटरी पिगमेंट्स हे आपल्या जे बॉडीमध्ये सर्क्युलेशन होत असते ऑक्सिजनचं, तर ते ऑक्सिजन कॅरिंग जे पिगमेंट राहतं त्याला काय म्हटलं जाते? रेस्पिरेटरी पिगमेंट्स म्हटलं जाते. म्हणजेच ते ऑक्सिजनला हेल्प करते पूर्ण ऑल ओव्हर बॉडीपर्यंत पोचवण्यासाठी. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळे रेस्पिरेटरी पिगमेंट्स आहे. तर ते कुठल्या प्रकारचे आहे आणि त्याचे टाईप्स किती आहे ते या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिलं आहे इंट्रोडक्शन बघू. व्हॉट इज रेस्पिरेटरी पिगमेंट्स? तर द रेस्पिरेटरी पिगमेंट्स आर द सबस्टन्सेस विच कंबाईन रिव्हर्सिबली विथ O2 मीन्स ऑक्सिजन, दस ॲक्टिंग ॲज अ कॅरियर और स्टोअर ऑफ इट. तर जे रेस्पिरेटरी पिगमेंट्स आहे ते काय एक सबस्टन्स आहे आणि ते कशासोबत कंबाईन होते? रिव्हर्सिबली विथ ऑक्सिजन. आणि कशाचं काम करते? कॅरियर म्हणजे ऑक्सिजनला कॅरी करायचं काम करते, स्टोअर करायचं काम. इन दिस वे वेनेवर अ सर्क्युलेटरी सिस्टीम ट्रान्सफर्ड ऑक्सिजन फ्रॉम अ रेस्पिरेटरी सरफेस टू बॉडी टिश्यूज देर इज युजली अ ट्रान्सफर्ड ऑफ पिगमेंट इन द ब्लड. तर जेव्हा आपण ऑक्सिजन इनटेक करतो म्हणजे रेस्पिरेशन थ्रू ऑक्सिजन आतमध्ये घेतो, तर त्या ऑक्सिजनसोबत जे ट्रान्सपोर्ट ऑफ पिगमेंट पण काय होत असते? ब्लडमध्ये पास होत असते. वन फॅक्टर रिगार्डिंग द मोड ऑफ फंक्शनिंग ऑफ दिस पिगमेंट इज देअर ऑक्सिजन ॲफिनिटी विच इज इंडिकेटेड बाय द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन at which they are half saturated with O2. If the value is high, the pigment has a low affinity. जर value हे हाय असेल तर पिगमेंट हॅज लो ॲफिनिटी फॉर इट विल गिव अप इट्स O2 while this is will relatively plentiful in the surrounding medium. जे P50 आहे लो असेल तर पिगमेंट हॅज अ हाय ॲफिनिटी फॉर इट विल ओनली एल्ड अप इट्स O2 when the partial pressure of oxygen in the surrounding medium has become very low. तर ऑल रेस्पिरेटरी पिगमेंट्स कंटेन अ मेटल इन ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स. जे रेस्पिरेटरी पिगमेंट्स आहे त्याच्यामध्ये काय राहते? मेटल राहते इन अन ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्समध्ये. ब्लड इटसेल्फ इज नॉट द करियर ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. जे ब्लड आहे ते फक्त ते करियर नाही आहे, म्हणजेच रेस्पिरेटरी गॅसेसला ते ट्रान्सपोर्ट करायचं काम नाही करत. तर कंटेन्स अ रेस्पिरेटरी पिगमेंट विच ॲक्च्युली ॲक्ट ॲज अ बॅरियर ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस. जे रेस्पिरेटरी पिगमेंट आहे तेच काय असते? कॅरियर असते ऑफ द रेस्पिरेटरी गॅसेस बिकॉज दिस पिगमेंट हॅज अ स्पेशल ॲफिनिटी फॉर रेस्पिरेटरी गॅसेस. जे रेस्पिरेटरी पिगमेंट आहे स्वतःच कॅरियर असते आणि त्यांचीच ॲफिनिटी असते की ते रेस्पिरेटरी गॅसेस हे ट्रान्सपोर्ट करायचं काम करेल. द रेस्पिरेटरी पिगमेंट इन इट्स नेचर वॅरीज इन डिफरंट ॲनिमल्स. जे रेस्पिरेटरी पिगमेंटचे जे नेचर आहे ते काय असते? वॅरीज राहते एका ऑर्गॅनिझमपासून दुसऱ्या ऑर्गॅनिझमपर्यंत. म्हणजे जेवढे वेगवेगळे डिफरंट ॲनिमल्स आहे तर त्याच्यामध्ये काय असते? त्याचं नेचर वॅरीज होत असते, म्हणजे डिफरंट बघायला मिळते. द डिफरंट रेस्पिरेटरी पिगमेंट्स फाउंड इन द ॲनिमल्स आर. तर डिफरंट ॲनिमल्स म्हणजे कुठले टाईप्सचे पिगमेंट्स आहे ते वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये आपल्याला बघायला मिळते. तर हिमोग्लोबिन आहे, त्याचे 4 टाईप्स आहे रेस्पिरेटरी पिगमेंट्सचे. फर्स्ट टाईप इज द हिमोग्लोबिन, सेकंड हिमोइरिथ्रिन, थर्ड इज द हिमोसायनिन अँड लास्ट अँड फोर्थ इज द क्लोरोक्युराईन. कुठले 4 आहे? हिमोग्लोबिन, हिमोइरिथ्रिन, हिमोसायनिन अँड क्लोरोक्युराईन. तर हिमोइरिथ्रिन इज फाउंड इन द पॉलिचिट अँड स्पायनिक्युल्ड वर्म्स. जे हिमोइरिथ्रिन आहे ते कुठे बघायला मिळते? पॉलिचिट जे ऑर्गॅनिझम आहे आणि स्पायनिक्युल्ड वर्म्स आहे त्याच्यामध्ये राहते. त्यानंतर हिमोसायनिन हे फाउंड इन मेनी क्रस्टेशियन्स अँड सम मोलुक्स. तर हे कुठे आढळतात? क्रस्टेशियन्स आणि मोलुक्समध्ये आढळतात हिमोसायनिन. त्यानंतर आहे क्लोरोक्युराईन इज ग्रीन कलर पिगमेंट फाउंड इन पॉलिचिट ॲनिलिड्स. तर क्लोरोक्युराईन हे ग्रीन कलरची पिगमेंट असते आणि पॉलिचिट ॲनिलिड्समध्ये ते बघायला मिळते. त्यानंतर आहे ऑफ दिस फर्स्ट 2 पिगमेंट्स आर फाउंड आयदर इन सोल्युशन ऑर इन कार्पस्कल्स. पहिल्या 2 पिगमेंट जे आहे म्हणते हिमोग्लोबिन और हिमोइरिथ्रिन त्या कुठे आढळतात म्हणते? कार्पसल्समध्ये किंवा कार्पसल्स इन द प्लाझ्मा ऑफ द ब्लड अँड आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड वेअर एज द रेस्ट 2 आर इन सोल्युशन इन द प्लाझ्मा ऑफ द ब्लड. तर आपण पहिली बघूया हिमोग्लोबिन. सो आपल्या बॉडीमध्ये आपण सांगतो की हिमोग्लोबिन कमी झालं आहे तर
व्हॉट इज हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन इज नथिंग बट द रेस्पिरेटरी पिगमेंट्स आणि त्याचा कलर काय असतो? रेड असतो. त्याच्यामुळेच ब्लडला जो कलर आलेला आहे तो काय असतो? रेड असतो. आणि रेड कशामुळे? त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते? फेरस प्रेझेंट असतो आणि फेरस म्हणजेच आयरन आणि आयरनचा कलर असतो रेड. तर इथे डायग्राम दिलेली आहे स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. तर इथे आहे फेरस आणि 4 हे आहे त्याचे नायट्रोजन आणि त्याला काय आहे? CH2 CH3 हे बॉन्ड अटॅच आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. सो हिमोग्लोबिन इज द बेस्ट नोन ऑक्सिजन कॅरिंग ऑर रेस्पिरेटरी पिगमेंट. जे हिमोग्लोबिन आहे ते कशाचं काम करते? बेस्ट नोन ऑक्सिजन कॅरिंग, जे ऑक्सिजन कॅरी करायचं काम करते. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड कॉमनेस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट. हे खूप इम्पॉर्टंट आणि कॉमन रेस्पिरेटरी पिगमेंट आहे विच इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन द ॲनिमल्स. इट इज फाउंड इन द डिझॉल्व कंडिशन इन द प्लाझ्मा ऑफ द ब्लड of mollusks, annelids and arthropods, but in the corpuscles that is RBC in the chordates. तर ही कशामध्ये आढळते? डिझॉल्व फॉर्ममध्ये म्हणजे सोल्युशनमध्ये आढळते, जे ब्लडमध्ये मिक्स राहते. तर कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये राहते? मॉलुक्समध्ये राहते, ॲनिलिड्स, आर्थ्रोपोड्स म्हणजे त्यामध्ये कॉक्रोच येते. बट इन द कार्पसल्स दॅट इज RBC म्हणजे रेड ब्लड कार्पसल्स असते त्यामध्ये राहते. दोन प्रकारचे RBCs कार्पसल्स असते, WBC आणि RBC. तर WBC काय असते? व्हाईट ब्लड कार्पसल्स आणि हे काय असते? रेड ब्लड कार्पसल्स. म्हणून त्यामध्ये पिगमेंट राहते त्याच्यामुळे काय असते? हे रेड कलरचे असते. हिमोग्लोबिन इज इवन फाउंड इन द बॉडी फ्लुइड्स ऑफ सम ऑफ द प्रोटोझोन्स. जे बॉडी फ्लुइड आहे त्या प्रोटोझोन्समध्ये त्याच्यामध्ये पण हिमोग्लोबिन दिसून येते. इट इज ऑल्सो फाउंड इन द मसल ऑफ बर्ड्स अँड मॅमल्स अँड इज नोन ॲज मायोग्लोबिलिन. तर हे कुठे कुठे आढळते आणखी? रेस्पिरेटरी पिगमेंट हिमोग्लोबिन. इट इज ऑल्सो फाउंड इन द मसल्स ऑफ द बर्ड्सच्या मसलमध्ये आणि मॅमल्समध्ये, म्हणून त्याला तिथे काय म्हटलं जाते? मायोग्लोबिलिन. त्यानंतर आहे हिमोग्लोबिन इज रेड कलर पिगमेंट फॉर्म ऑफ 2 डिस्टिंक्ट कंपोनंट्स, द हिम अँड ग्लोबिन. तर हिमोग्लोबिन हे 2 कंपोनंट्सनी बनलेलं असते, हिम आणि ग्लोबिननी. द हिम इज अन आयरन कंटेनिंग कंपोनंट ऑर द प्रोस्थेटिक ग्रुप ऑफ आयरन वाईल द ग्लोबिन इज द कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. तर हिममध्ये काय असते? आयरन असते आणि जे ग्लोबिन असते त्याच्यामध्ये काय असते? कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. इच मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन कंटेन्स द 4 हिम ग्रुप्स. 4 हिम ग्रुप म्हणजे हे जे नायट्रोजन अटॅच दिसतं ते आहे 4 हिम ग्रुप्स. इच ऑफ मॉलिक्युलर वेट 872. त्याचं मॉलिक्युलर वेट असते 872 अँड ऑक्सिजन मॉलिक्यूल मे युनाइट रिव्हर्सिबली बाय combining with one of the 4 iron atoms that is attached by valency. त्यानंतर a remaining 6 valency bonding of 4 chiral groups that make up the heme molecule. Remaining 60 valency bond of iron apparently attached with the globin. The percentage of hemoglobin in the blood varies from animal to animal. जे पर्सेंटेज आहे हिमोग्लोबिनचं ब्लडमध्ये काय होत असते? पॅरीज होते ॲनिमल टू ॲनिमल. इन द ह्युमन ब्लड एव्हरी 20 cc ऑफ ब्लड अप्रॉक्सिमेटली कंटेन्स 10 grams ऑफ हिमोग्लोबिन. जे 20 cc ऑफ ब्लड आहे ह्युमन बिंगमधले ते काय करते? 10 grams ऑफ हिमोग्लोबिन त्यामध्ये असते. द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ हिमोग्लोबिन इज दॅट इट हॅज अ स्पेशल ॲफिनिटी टुवर्ड रेस्पिरेटरी गॅसेस, ऑक्सिजन अँड CO2. तर याची मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय? हिमोग्लोबिनची याची स्पेशल ॲफिनिटी आहे म्हणजे कुठल्या याच्यासोबत अट्रॅक्ट होते? रेस्पिरेटरी गॅसेस, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. अँड इट कंबाईन्स ॲट नॉर्मल टेम्परेचर विथ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. आणि ह्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडसोबत काय होते? कंबाईन होत असते म्हणजे रिॲक्ट होत असते. इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ देम अँड ऑल्सो रेडिली डिसोसिएट इटसेल्फ फ्रॉम देम. त्याच्यासोबत स्वतःच काय होत असते? कॉन्टॅक्टमध्ये येत असतो आणि स्वतःच रेडिली डिसोसिएट होत असतो त्यापासनं. द हिमोग्लोबिन वेन कंबाईन विथ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिहिमोग्लोबिन. जेव्हा हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनसोबत कंबाईन झालं तर त्याला कुठलं प्रॉडक्ट म्हणतं आहे? ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजेच Hb+O2 इट गिव्स HbO2. द रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. म्हणजेच HB इज नथिंग बट हिमोग्लोबिन अँड O2 ऑक्सिजन आणि प्रॉडक्ट काय फॉर्म होतं? ऑक्सिहिमोग्लोबिन. तर ऑक्सिहिमोग्लोबिन ऑन रिचिंग ॲट सेल्युलर लेवल. तर ते ऑक्सिहिमोग्लोबिन काय असते? सेल्युलर लेवलवर जाते म्हणजे जिथे जिथे सेल प्रेझेंट आहे तिथे. वेअर पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन इज व्हेरी लो.
तिथे काय असते, पार्शियल प्रेशर जे ऑक्सिजनचं तिथे काय असते, लो असते. डिसोसिएट इंटू फ्री ऑक्सिजन अँड रिड्यूस हिमोग्लोबिन. तर ते पार्शियल प्रेशर कमी असल्यामुळे ते काय होते, जे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे ते डिसोसिएट्स होते, म्हणजे फ्री ऑक्सिजन तिथे अवेलेबल करून देते आणि हिमोग्लोबिन काय होते, रिड्यूस होऊन जाते. दिस इज रिअली अ रिडक्शन प्रोसेस आणि त्याला काय म्हटले जाते, रिडक्शन प्रोसेस म्हटले जाते. सो दस द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. त्यालाच काय म्हटलं जाते, मग ते रिव्हर्सिबल रिॲक्शन झाली. द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन टू विच हिमोग्लोबिन कंबाईन्स डिपेंड अपॉन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अवेलेबल. जर कुठल्या ठिकाणी ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणात असेल तर हिमोग्लोबिनसोबत ते काय होत असते, अटॅच होत असते. डिपेंड अपॉन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अवेलेबल. त्यानंतर ॲट मॅक्झिमम ऑक्सिजनेशन ह्युमन हिमोग्लोबिन विल कंबाईन विथ अप टू 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल विच इट डज ॲट अ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ॲप्रॉक्सिमेटली 70 mmHg. जर ऑक्सिजनचं जे पार्शियल प्रेशर आहे ज्या ठिकाणी जास्त असेल तर ते काय होत असते, ऑक्सिजन हिमोग्लोबिनसोबत अटॅच होत असते आणि पार्शियल प्रेशर किती असेल त्याचं, 70 mmHg. The saying mean of this is that the hemoglobin fully combines with oxygen at the partial pressure at which it is available in the environment. Similarly, it must dissociate at the partial pressure of oxygen in the animal tissues. त्यानंतर हिमोग्लोबिन इज ॲडॅप्टेड टू इट्स ऑक्सिजन कॅरियर फंक्शन बिकॉज. जी हिमोग्लोबिन आहे ॲडॅप्टेड टू इट्स oxygen carrier function because it can pick up or release oxygen readily at partial pressure of oxygen normally found in the blood capillaries of the lungs or tissues respectively. तर इट कॅन पिकअप और रिलीज, हे काय करू शकते, पिकअप करू शकते किंवा रिलीज करू शकते ऑक्सिजन रेडिली. कोण, हिमोग्लोबिन ॲट पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन नॉर्मली फाउंड इन द ब्लड कॅपिलरीज ऑफ द लंग्स और टिश्यूज. त्यानंतर इट्स ॲफिनिटी फॉर ऑक्सिजन चेंजेस इन रिस्पॉन्स टू व्हेरिएशन इन pH अँड CO2 कॉन्सन्ट्रेशन. जी ॲफिनिटी आहे ऑक्सिजनची बाइंड करायची हिमोग्लोबिनला, हे काय होत असते, चेंजेस होते ड्यू टू pH अँड CO2 कॉन्सन्ट्रेशन. द इन्फ्लुएन्स ऑफ pH अँड CO2 ऑन द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर O2 इज कॉल्ड बोर इफेक्ट. जे इन्फ्लुएन्स आहे ऑफ pH अँड CO2 ऑन द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर O2 त्याला बोर इफेक्ट म्हटलं जाते. त्यानंतर हिमोग्लोबिन ऑल्सो फंक्शन ॲज अ कॅरियर ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ CO2. तर हिमोग्लोबिनचं फंक्शन आहे दुसरं, जे स्मॉल क्वांटिटी ऑफ CO2 आहे त्याला कॅरी करायचं, कन्वेईंग इट ॲज अ वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द टिश्यूज टू द लंग्स फॉर एक्सक्रेशन. तर ते कशासाठी कॅरी करत असते, इट इज अ वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द टिश्यूज टू द लंग्स. जे वेस्ट प्रॉडक्ट आहे टिश्यूजपासून लंग्सपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असते, हिमोग्लोबिन. आणि मग काय करत असते, लंग्स नंतर एक्सक्रेशनचं काम करते. जसं इंटेक ऑक्सिजन झाल्यानंतर ऑक्सिजनला ऑल ओव्हर द बॉडी कॅरी करायसाठी हिमोग्लोबिन काम करत असते, त्याचप्रमाणे CO2ला सुद्धा एक्सक्रेट करायचं काम हिमोग्लोबिन करत असते. इज नॉट ट्रान्सपोर्टेड बाय द हिमोग्लोबिन आयरन बट इन्स्टेड इज कॅरीड इन पार्ट इन कॉम्बिनेशन. तर ते CO2 एक्सक्रेट करायचं कामामध्ये हेल्प करत असते विथ द प्रोटीन ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. त्यानंतर हिमोग्लोबिन कॅन ऑल्सो कंबाईन विथ 4 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन मोनोऑक्साईड. जी हिमोग्लोबिन आहे ते आणखी 4 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन मोनोऑक्साईडसोबत कंबाईन होते टू गिव्ह कार्बन मोनोऑक्साईड हिमोग्लोबिन और कार्बोक्सी हिमोग्लोबिन. तर काय फॉर्म करत असते, जसं ऑक्सिजनसोबत बाइंड झाल्यावर ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करत असते, तसंच ते कार्बन मोनोऑक्साईडसोबत जर रिॲक्ट झालं तर कार्बोक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करते विच इज फोटोसेन्सिटिव्ह अँड डिसोसिएट इन लाईट टू रिलीज CO. ते फोटोसेन्सिटिव्ह इन नेचर राहते आणि डिसोसिएट करते लाईट टू रिलीज कार्बन मोनोऑक्साईड. तर द ॲफिनिटी ऑफ ह्युमन हिमोग्लोबिन फॉर CO इज मोर दॅन 2000 टाइम्स ग्रेटर दॅन इट्स ॲफिनिटी फॉर ऑक्सिजन. तर जे ॲफिनिटी आहे म्हणजे अटॅचमेंटचा जो रेट आहे हिमोग्लोबिनचा कार्बन मोनोऑक्साईडसोबत हा जास्त असते ॲज कम्पेअर टू ऑक्सिजनसोबत 200 टाइम्स. द ब्रिलियंट चेरी रेड कलर ऑफ हिमोग्लोबिन कार्बन मोनोऑक्साईड इज क्वाईट डिस्टिंक्टिव्ह अँड इज मॅनिफेस्टेड इन द स्किन अँड टिश्यूज ऑफ विक्टिम्स ऑफ CO पॉयझनिंग. वेन हिमोग्लोबिन कंटेंट ऑफ द ब्लड इज रिड्यूस. जेव्हा हिमोग्लोबिनचं कंटेंट हे ब्लडमध्ये रिड्यूस होते त्याला रिझल्ट इन ॲनिमिया, त्याला काय म्हटलं जाते, ॲनिमिया म्हटले जाते. म्हणजे हिमोग्लोबिनची जी पातळी आहे ते आपल्या बॉडीमध्ये कमी होते. हिमोग्लोबिन इज नॉट ओनली अ करियर ऑफ ऑक्सिजन अँड CO2 बट इट ऑल्सो वन ऑफ द बफरिंग एजंट्स इन द ब्लड. म्हणजे ऑक्सिजन आणि CO2 हा आपल्या बॉडीमधला
करिअरच नाही आहे, म्हणजे ब्लड कॅरी करायचंच काम नाही करत, तर ते एक बफरिंग एजंट्स आहे, म्हणजे बॉडीचा जो मेटाबॉलिक रेट आहे तो मेंटेन करून ठेवते. सम ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन्स also occur. For example, individual homozygous for HbS, abnormal hemoglobin, sickle cell anemia, have the CPR disease, sickle cell anemia, and those heterozygous for HbS and HbA have sickle cell trait condition, usually without clinical symptoms.